तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग तू शेरणी शिकारी मी भाबडा तरी पैज लावतो सखे सवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे सवा तुला पाहतो सखे आणि म्हणून हे रसिक राजा हे विनवणी हा आजान पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय म्हणून म्हणायचं आहे मी दास या कलेचा आज आलया रणात हिमायले राज आहे तुमचं माझं नात मी दास या कलेचा आज आलया रणात हिमायले राज आहे तुमचं माझं नात हिमायले राज आहे तुमचं माझं आणि म्हणून अरे माय बापा तुझ्या हीच माझी मानवंदना हे माय बापा तुझ्या चरणा हीच माझी मानवंदना नटराजाला नटेश्वराला त्रिवाद अभिवादन करून हितवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबई देवीला या ठिकाणी वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री सुमसाई देवी नृत्य कला पथक अडूर मुंबई आयोजित सुमसाई देवी नृत्य कला पथकाला 5 वर्ष पूर्ण झाली आणि
त्याचा औचित्य साधून शक्ती आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी या ठिकाणी शक्तीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ तसेच कलगीतुरा समाज उन्नती मुंबई मंडळाचा मी शाहीर राजेश निकम मुक्काम समेत तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मिती शाखा सुकायदे नृत्य कला पथक अडूर गुहागर यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शागिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। आणि म्हणून मित्रांनो प्रथमतः या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो त्याही सुंकाय नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई या संपूर्ण जे माझ्या मंडळाचे पदाधिकारी आहेत यांचे या ठिकाणी पहिल्यांदा लाख लाख त्यांना धन्यवाद देतो की या अजान कलाकाराला या मुंबई रंगमंचावरचा हा 2024 मधला पहिला कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो। आणि म्हणून मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी कारण रात्र थोडी आणि सोंगफार जास्त वेळ घेण्यात नाही मित्रांनो आणि म्हणून अगदी थोडक्यात या ठिकाणी सर्वांचा परिचय करून देतो आणि कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय। म्हणून आज या ठिकाणी मला ढोलकीला साथ देत आहेत सर्वांच्या परिचयाकडे शाहीची मानाचा मुजरा करतो आणि म्हणून मित्रांनो तुमचा सर्वांचा अधिक वेळ नाही घेता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही कलाकारांना मोलाचं सहकार्य आणि शांततेचा आश्रय द्याल अशी अपेक्षा बाळगून या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्या गावचं ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्रीच्या चरणावरती नतमस्तक होऊन या मुंबईची रखवारी आई मुंबादेवीला या ठिकाणी वंदन करून माझ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजेश्री छत्रपतींना मानाचा मुजरा करून या ठिकाणी रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून प्रथम फेरीला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। सूर्य कोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्वे सर्वकार्येषु सर्वदा। आणि म्हणून मित्रांनो आज नाव तर खूप मोठं केलं तुमच्या आशीर्वादानं लायकी नसताना देखील अवकाश नसताना देखील तुम्ही अशा ठिकाणी नेऊन ठेवलं तर हे रसिक राजा अरे तुझे रूप तुझे उपकार हा कलाकार या जन्मात नाही पण पुढच्या 7 जन्मात देखील भेटणार नाही। आणि म्हणून त्याला साथ मिळाली कारण गुरु विना या जन्माला तरणोपाय नाही आधार नाही। आणि म्हणून आज जो हा शाहीर या रंगमंचावरती जो कोणी नावारूपाला आलेला आहे छोटंसं काहीचे नाव झालंय ते फक्त माझ्या गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने झालंय आणि म्हणून ही स्तवन माझ्या गुरुचरणी या ठिकाणी समर्पित करतोय। म्हणून मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं आज या रंग देवतेचे यारणी मी स्मरण करतो आणि तिच्या कृपेने सदा मी अकले मग सदा गीत गाताना
सदा गीत गाताना की सदा गीत गाताना मी माझे देहभान भरतो आणि आज माझ्या गुरुजनांचे रणी अहो मी या चरण म्हणून तेवढं म्हणायचं आहे काय लक्ष असावं ही नौका जीवनाची अहो ही नौका जीवनाची किनारी लावली ही नौका जीवनाची किनारी लावली मग वाट दावली 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 बघा अहो वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली ही वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली नौका जीवनाची किनारी लावली ही नौका जीवनाची किनारी लावली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली ही नौका जीवनाची किनारी लावली ही नौका जीवनाची किनारी लावली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली जन्म माझा माया धरणी शिरावरी तुझी छाया हो नाही जाऊ दिला जन्म माझा माया धरणी शिरावरी तुझी छाया धरणी शिरावरी तुझी छाया धरणी शिरावरी तुझी छाया आहे माझ्या पाठी तिची सावली आहे माझ्या पाठी मायेची सावली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट दावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली
प्राण भरला कंठामध्ये तूच माझा प्राण भरला कंठामध्ये तूच माझा प्राण आणि घालिता मी सादर हाकेला धावली ही घालिता मी सादर हाकेला धावली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली ही नौका जीवनाची किनारी लावली ही नौका जीवनाची किनारी लावली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली वाट धावली वाट धावली 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 धन्य आहे माझी गुरु माऊली बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते बजरंग बली कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू बसतात अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा या ठिकाणी मित्रांनो बक्षीस आलेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो जो शनिवारी येत्या शनिवारी 22 जून 2024 ला जो कार्यक्रम साहित्य संघ मंदिर गिरगाव या ठिकाणी मी स्वतः शाहीर राजेश निकम विरुद्ध तुरेवाले ख्यातनाम शाहीर आदरणीय ज्ञानदेवजी भोईरकर सर असा आमचा हा कार्यक्रम 22 तारखेला ठीक रात्री 8 वाजता साहित्य संघ मंदिर गिरगाव या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून मित्रांनो एक पर्वणी आहे आजच्या कार्यक्रमासाठी खास बघा की 22 तारखेच्या तिकीटच्या आयोजकांनी आज घेतले असतील त्यांच्यासाठी आज घेतलेल्या तिकीटसाठी मित्रांनो 50 रुपयाचा डिस्काउंट आहे. बांबरकर साहेबांकडून स्वतः हे सकाळकडून ऑफर आलेली आहे. संधीचं सोनं करून घ्या, संधी वाया जाऊन देऊ नका म्हणून या ठिकाणी 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. मानाचा मुजरा करतो. तसेच
या ठिकाणी कोकण कला मंच प्रस्तुत मुंबई या नमन मंडळाचे निर्माते सन्माननीय दिनेशजी कुर्तनकर साहेब तसेच सर्व कलावंत कलाकारांना प्रोत्साहन देऊन कलाकारांच्या सदैव पाठीशी उभे राहून आपली कला जिवंत राहिली पाहिजे हे उद्दिष्ट कायम मनात धरून कलावंत व कलाकारांवर आणि कलेवर प्रेम करणारे कापडगावचे सुपुत्र श्री दिनेशजी कुर्तनकर साहेब यांच्याकडून शाहीर राजेश निकम यांच्या आवाजासाठी तसेच माझे गुरुवर्य आदरणीय विजयजी निकम यांच्या लेखणीसाठी 1001 रुपयाचे मित्रांनो बहारदार पारितोषिक आलाय शाहिरी मनाचा मुजरा करतो। तसेच या ठिकाणी माझे भाऊजी सूरजदादा चव्हाण यांच्याकडून देखील या ठिकाणी म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं। किराणा वनात आहे तुझ्या पाना फुलात आहे अरे राणा वनात आहे तू पाना फुलात आहे आणि या सृष्टीच्या साऱ्या अरे तू गणराया कणा कणात आहे कीर्तनात आहे तू या मनात आहे गणराया अरे तनात आहे तू या मनात आहे मग तुझे मंगल रूप गणराया अरे या माझ्या बसलेल्या साऱ्या भक्त जनात आणि म्हणून मित्रांनो म्हणायचं आहे बघा भुवन पटेल माझा सपना आहे बुवा आज तुमचा आणि माझा हा पहिला कार्यक्रम आहे आणि म्हणून माझ्या मातृसंस्थेला माझ्या मातृसंस्थेचा आदर सन्मान घेऊन कार्यक्रम कोणीकडे तरी बुवा भरकटत न नेता अगदी बुवा तुम्हाला आज सगळा व्हेजिटेबल देतोय कराट्यानो म्हणून सांगतोय आधी तुम्हाला सगळा शाकाहारी देतोय कारण आज रविवार आहे बुवा संडेचा वार आहे तुम्हाला नॉनव्हेज बुवा पचायचं नाही म्हणून तुम्हाला सगळा शाकाहारी देतोय आणि म्हणून मित्रांनो बघा आधी मायेचा लाडका पार्वती पुत्र ज्या विघ्न हरत्यानं 33 कोटी देवांमध्ये कार्यरत पहिला पूजेचा मान मिळवला त्या लाडक्या विघ्न हरत्याला त्याची चाहूल आगमनाची चाहूल तुम्हा आम्हा सर्व भक्तजनांना लागलेली आहे आणि म्हणून हा अजाण बाबर अरे डोळे लावून बसताय तुझ्या वाटेकडे बाप्पा म्हणून तुला काय म्हणतोय लक्ष असावं की बहरून आला देवा निसर्ग हसारा लागता की चाहूल वाहे मंजूळ मारा तुमचा हातात घ्या आणि लिहून घ्या अरे नैयो लगता तेरे बिना नैयो लगता तेरे बिना कि बहरून आला देवा अरे निसर्ग हसारा मला काहीचा हुलवा आहे तो मंजूळ मारा महाजन बाबर बापा तुला काय म्हणतोय अरे दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना मग आळवितो मी तुला देवा बाबा श्री गणा अरे दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना मग आळवितो मी तुला देवा बाबा श्री गणा 1 2 3 4
बहरून आला देवा निसर्ग हसारा लागता हिचा उडवाहे मंजूळ वारा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा सचली बघा ही अंबर धरती चढवून या हसावाज चढवून या हसात चढवून या हसात आदिमायेचा पुत्र लाडका येणार तो गणराज येणार तो गणराज येणार तो गणराज अहो येणार तो गणराज सदा सर्वदा योग तुझा घडावा सदा सर्वदा योग तुझा घडावा गवनामाचा हा छंद मजला घडावा तुझ्या विना आहे सारा जग हसुना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा तुझ्या विना आहे सारा जग हसुना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा देवा महिमा तुझा हा थोर अरे अर्पण करतो मन मंदिरी मी शब्द सुमनांचा हार शब्द सुमनांचा हार तव नामाची गोडी लागू देताना तव नामाची गोडी लागू देताना साथ राहू दे तुझी ही क्षणोक्षणाला सौख्य लावू दे रामदेशाच्या जीवना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना अडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा ओ बहरून आला देवा निसर्ग हसारा बहरून आला देवा निसर्ग हसारा लागता हिचा उलवागे मंजूर वारा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आडवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा दर्शन देण्याये साऱ्या भक्त जना आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा अरे दर्शन देण्याये तू साऱ्या भक्त जना मग आळवितो मी तुला देवा बाप्पा श्री गणा आणि म्हणून मित्रांनो बघा स्तवन आणि गण झालेला आहे कार्यक्रमाला उशीर बराचसा होतो आणि मी वेळेला महत्व देणारा माणूस आहे मला 5 मिनिटं भले कमी भेटत होते पण समोरच्या पोहाला पण चान्स भेटला पाहिजे
मी त्यांना 2 दिल्या ना, त्यांनी मला 4 देऊ द्या, पण तो त्यांना वेळ तेवढा मिळाला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. हा नक्की या ठिकाणी कोकणातील युट्यूबर आयोजित शक्तितुरा मित्रांनो 5 जुलैला याच रंगमंचावरती ठीक रात्री 8 वाजता स्वतः मी शाहीर राजेश निकम आणि तुरेवाली शाहीर देवेंद्र चिमनबुवा असा हा रंगतदार कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून माझे मित्र चंदनदादा दर्डे यांच्या माध्यमातून या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की मित्रांनो, युट्यूबला जी माझी गवण आहे, तुझ्यासाठी हसणे मी विसरले, निश्चित दुसऱ्या बारीत या ठिकाणी आपली फरमाईश पूर्ण होईल. 200 रुपयाचं पारितोषिक आम्ही मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमासाठी शक्तिवाल्या ख्यातनाम गायिका आदरणीय तेजलची पवार मॅडम आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत, तर त्याला देखील मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा मित्रांनो, स्तवन आणि गण झालेला आहे. आता खऱ्या अर्थानं शक्तितुऱ्याची रंगतदार मजा म्हणतात ती गवळणीपासून. तुम्हाला झोप आलेत काय हो? झोपले काय हो? थंडी वाजते, गोवांची उडवतो, तुम्हाला वाजते काय सांगा? हा, गलपाडू नका तुम्ही गलपाटलो की बुवा गलपाटला आणि उठ ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी गवण गातोय. बुवाला पण एक माझं सांगणं आहे. बुवा, तुम्हाला मागाशी म्हटल्याप्रमाणे माझ्या या कोकणच्या लोककलेला साजेसा असा कार्यक्रम या ठिकाणी बुवा आज ठेवून जाणार आहे. आणि म्हणून मुंबई रंगमंचावरती राजेश निकमची प्रत्येक गवण मित्रांनो तुम्ही अजरामर केली. आणि त्याच अनुषंगानं आज देखील या ठिकाणी गराटे बुवाना गोड प्रेमाचा विषय बुवा तुमच्यासाठी घेऊन आलोय. राधा या गवणीतून तुम्हाला एक प्रश्न विचारते आणि त्याचं उत्तर बुवा तुम्हाला तुमच्या बारीमध्ये येऊन द्यायचं आहे. आणि म्हणून विषय माझ्या गवणीचा कसा आहे लक्ष असावं. स्वप्न सुंदरी मी तुझ्या प्रीतीची राणी काना. अरे ही स्वप्न सुंदरी मी आहे तुझ्या प्रीतीची राणी. मग जगा वेगळी आहे कान्हा, अरे तुझी न माझी प्रेम कहाणी. मग तुझ्याच साठी कान्हा, अरे तुझ्याच साठी कान्हा ही राधा आहे दिवाणी. आणि म्हणून खाया देते कान्हा तुला, अरे मी माझ्या माठातल दही दूध लोणी. म्हणून बघा कान्हा, ए सावल्या, तर कुठल्या अंगाला आहे हो? डाव्या बाजूला उजव्या बाजूला सावल्या आहे कुठं? म्हणून म्हणताय बुवा बघा, अरे तुझे ना देखूं तो मुझे आता नहीं, एक तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं, कहीं मुझे प्यार हुआ तो नहीं है. म्हणून म्हणते बुवा येऊन घ्या, तुमचा हातात पण घ्या आणि सोबत घरडवून पण घ्या. म्हणून म्हणतोय या ठिकाणी मित्रांनो, माझा भाऊ मला कीबोर्डला साथ देतो, सूरज एरंड देखील अशा कार्यक्रमाला उपस्थित आहे, मानाचा मुजरा करतो. म्हणून म्हणायचे बुवा, मी राधा असून अनयाची भुलले मी तुझ्या गुणाला. हो बघा, कानाची भोका उडी ठेवा आणि ऐका मी काय म्हणतोय. की राधा असून अनयाची भुलले मी तुझ्या गुणाला, मग तुझ्या वाचून करमेना, अरे हे सांगू मी कुणाला. मग तू येऊन सांग, अरे आज या जनाला ही प्रीत आपुली, तू सांग या जनाला. कान्हा, अरे
युगान युगात उलटून गेली. भले मी लग्न त्या आदराशी केलं, पण आज तुझ्या नावासमोर अजरामर कायम नाव माझं राहिलं. मग तू मला का फसवलंस? तुझं आणि माझं नातं त्या गोकुळात काय आहे ते आज तू या कलियुगात येऊन सांग. आज बुवा माझा तुम्हाला प्रश्न आहे माझ्या गवळणीतून. आणि तुम्ही नावाजलेले मोठे बुवा आले ना, बुवा मोठेच आहे, कारण त्यांचा सगळाच मोठा आहे ना. कारण शक्तिपुऱ्याचा त्यांचा मोठा म्हणजे त्यांचा अनुभव मोठा आहे, आणि गोवा पण थोडा जरा मोठाच आहे. असू द्या. म्हणून म्हणायचंय गोवा बघा, राधेने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की ही प्रीत तुझी आणि माझी काय आहे काढा या समाजात येऊन तू आज सांग. म्हणून म्हणायचंय 1 2 3 4. सुनायाची मी भुलले तुझ्या गुणाला, तुझ्या वाचून करणे ना हे सांगू मी कुणाला. येऊन आज या जनाला युगित आपुली सांग या जनाला. येऊन आज या जनाला युगित आपुली सांग या जनाला. सुनायाची भुलले मी तुझ्या गुणाला, तुझ्या वाचून करणे ना हे सांगू मी कुणाला. येऊन आज या जनाला युगित आपुली सांग या जनाला. जीवनी तू रंग भरला माझ्या, हरपुण्यासाठी कान्हा आठवणीने तुझ्या, आठवणीने तुझ्या. बस होतो मला तुझा या क्षणाला, किती समजवू मी कान्हा माझ्या वेड्या मनाला. येऊन आज या जनाला प्रीत आपुली सांग या जनाला. आज या जनाला प्रीत आपुली सांग या जनाला. हे नटखट आहे तुझ्या या अनंत लीला, ओ राधेला कान्हा तू आधार दिला. राधेला कान्हा तू आधार दिला. अरे मोहून गेले मी हे सांगू कसे, रूप तुझे हे माझ्या काना स्वप्नात दिसे, या स्वप्नात दिसे. खरा रंग तू भरशील ना राजेशाच्या जीवनाला, खरा रंग तू भरशील ना राजेशाच्या जीवनाला. तू येऊन आज या जनाला प्रीत आपुली सांग या जनाला. आज या जनाला प्रीत आपुली सांग या जनाला. सुनायाची मी भुलले तुझ्या गुणाला, तुझ्या वाचून करणे ना हे सांगू मी कुणाला. येऊन आज या जनाला प्रीत आपुली सांग या जनाला. येऊन आज या जनाला प्रीत आपुली सांग या जनाला. तू येऊन मग आज
या जनाला. आणि म्हणून बक्षीस ठिकाणी आलेला आहे संतेश म्युझिकल ग्रुप शाहीर तेजल पवार गोताळ मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी सुमधुर आवाजासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आले. मानाचा मुजरा करतो. आणि मित्रांनो 18 जून रोजी दीनानाथ नाट्यगृह विले पार्ले या ठिकाणी तेजल पवार विरुद्ध जगन्नाथ खारगावकर असा हा जुगलबंदीचा सामना होणार आहे. तर सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे. तसेच या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय रवींद्रजी मटकर साहेब यांच्या माध्यमातून देखील 501 रुपयाचा पारितोषिक आलाय. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो बघा अगदी थोडक्यात एक शेवटचा एका मुखड्यामध्ये एका अंतऱ्यामध्ये शेवटचा विषय ठेवतोय आणि बारी या ठिकाणी संपवतोय. आणि म्हणून कलगीतुरा उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय बॉलपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी माझ्या विषयाच्या ठिकाणी विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून त्या सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. बुवा त्या सद्गुरूचं नाव काय? बुवा खाली माझ्या विषयाची टीप तुम्हाला अशी आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बुवा आज तुमचा आणि माझा बुवा पहिलाच कार्यक्रम आहे. जर जमलं तर बुवा हातात धरा. कुठं धरा? कुठं? नाही तर सोडून द्या पावसात फेकून. कोणी बघितलं नाही. आणि म्हणून बुवा या ठिकाणी शेवटचा विषय गातो. आजच्या कार्यक्रमासाठी माझे बंधू आदरणीय संदीपजी मोरेपाव देखील उपस्थित आहेत. मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बघा शेवटचा विषय मित्रांनो एका मुकड्यात आणि एका अंतरात ठेवून बारी संपवते. म्हणून म्हणायचंय अरे आज या सामन्यात मी सप्त सुराची मच्छाच्या चौकातीत तुला अरे बुवा आज मी शास्त्रात मग शब्दाने सुशंगवा तुला सावली आणि बऱ्याच दिवसाची हौस तुमची सुशंगवा. अहो मी आज या मुंबईच्या रंगमंचा कराट्यानो कधी म्हणते बघा आग सांभाळ घसरल पाय ग आणि वही तुझं धोक्याचं आई ग बघ सांभाळ शैला त्या लग्नाच्या जायला घोटाळा करायचा नाही ग. वा बघा गाणं लिहिल्यानं मला काय लिहिलं बघा त्याला काय शब्द सुचतात. म्हणून म्हणायचे बुवा बघा मित्रांनो एक विषय एक मुकडा आणि एक अंतऱ्यामध्ये विषय संपवतो. म्हणून म्हणायचं की माझा विषय जुनाच हाय रे सांग तुला तो जमल काय रे. वा आज तुम नाही हो पण माझा विषय जुनाच आहे. म्हणून म्हणतोय की माझा विषय जुनाच हाय रे मग सांग तुला तो जमल काय रे. मग भल्या भल्या अशा तुरेवाल्यानी बघा बुवा आर भल्या भल्या अशा तुरेवाल्यानी तो अजून फोड गेला नाही रे. वा अगदी या कोकणातील दिग्गज तुरेवाल्यांसमोर हा विषय दिला आहे. अजून माझ्या विषयाचं उत्तर कुणाला भेटले नाही बुवा. पण जर तुम्ही कारण बुवांचे वडील आज तुमच्या आमच्यातून निघून गेलेत आदरणीय स्वर्गीय दत्ताची गराटे माऊलींसाठी या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. तुम्ही बुवा त्यांचे शिष्य आहात त्याच्यामुळे शास्त्राचा बुवा तुमचा अभ्यास निश्चित असणार आहे. जर माझ्या विषयाचं उत्तर तुमच्याकडे असेल तर बुवा निश्चित माझ्या विषयाला हात घाला. पण जर बुवा वडाची साल जर वांग्याला लावून गेलो हा तुमचा गेमच कसा करतो बघा दुसऱ्या बारी. म्हणून म्हणायचंय माझा विषय जुनाच हाय सांग तुला तो जमल काय विषय जुनाच हाय तुला तो जमल काय अरे भल्या भल्या अशा तुरेवाल्यानी अजून कोण गेला नाही. भल्या भल्या अशा तुरेवाल्यानी अजून कोण गेला नाही. विषय जुनाच हाय तुला तो जमल काय विषय जुनाच हाय सांग तुला तो जमल काय अरे भल्या भल्या अशा तुरेवाल्यानी अजून कोण गेला नाही. तुम्ही आहात पंडित ज्ञानी आता सांगा खरं या उत्तर या प्रश्नाचा डाव करा सर. बघा बुवा
वाचक आहात, चांगल्या घराण्यातले आहात, जर माझ्या विषयाचा पुरावा असेल तर निश्चित बुवा माझ्या विषयाला हात घाला. आणि आज जर बुवा माझ्या विषयाचं उत्तर माझ्या ग्रंथानुसार, माझ्या पुराव्यानुसार जर तंतोतंत दिलं बुवा, तर आज या रंगमंचावरती बुवा तुमचा सत्कार करेल म्हणून म्हणायचंय. तुम्ही आहात पंडित ज्ञानी, आता सांगा खरं, त्या उत्तर या प्रश्नाचा डाव करा सरळ. उत्तर शास्त्रात हायर, ग्रंथ वाचा याची करा बाहेर. हे उत्तर शास्त्रात हायर, ग्रंथ वाचा याची करा बाहेर. आर भल्या भल्या अशा चुलेवाल्याने अजून फोडलेला नाही, भल्या भल्या अशा चुलेवाल्याने अजून फोडलेला नाही. माझा विषय जुनाच हायर, तुला तो जमाना काय नाही. विषय जुनाच हायर, सांग तुला तो जमाना काय नाही. भल्या भल्या अशा चुलेवाल्याने अजून फोडलेला नाही. भल्या भल्या अशा तुरे वाऱ्याने अरे बुवा अजून फोडलेला नाही रे. या ठिकाणी माझे